3 2 1 और 1 ते 5 हे आपला डिब्बा आहे भाई. फिलहाल 5 नंबर आपण मिडेल आहे, 4 नंबर खाली आहे. 1 2 3 3 नंबर मी. जेवण रेडी झालं बाबू, जेवण रेडी झालं आपलं? नाही झालंय, थोडं कच्चं आहे. आणि जेवण आमच्या 13 माणसांप्रमाणे राईस वगैरे आणि भाजी वगैरे तयार झाले. मित्रांनो आम्ही मंदिरातून घरी आलो आणि आम्ही जिथे राहतो ना हे लोकेशन आहे. इथे अशी बिल्डिंग आहे. दरवर्षी आम्ही इथेच राहतो. बरोबर ह्याच्या अपोजिट मंदिर आहे, एकदम 5 मिनिटाचे. चला तर मित्रांनो पाहूया आज शिर्डी मार्केट आणि आज आम्ही इथून निघणार आहोत त्याचा प्रवास. संपूर्ण व्हिडिओ पहा. काय मंदिराचा कुठला आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही. फक्त म्हणजे गाभार सोडा, बाहेरचा कुठलाच व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाही कोणाला. मोबाईल कॅमेरा सगळं बंद. 90 रुपयाचा आहे. दोन तीन मिनिट 260 260 काढला ना. 250 रुपये. प्रसादी घेतोय आपण. इथं आम्ही आता मित्रांनो आता प्रसादी घेतो इथे. आणि आज रात्री आता मी निघणार ना त्या. बाबू तर फुकाटच आहे, फक्त टेस्ट घेतो आणि घेत नाही. आणि हा त्यांचा आम्ही 7-8 दुकानं फिरला असेल, घ्यायचं नाही. आम्ही घेणार हा फिक्स आहे करणार नाही, ते फिक्स करणार. कारण की इथे देवांचे फोटो व्हिडिओ चांगले इथे लावले. जरा टेस्ट करतोय. दुकान पण बरं दिसतं. बघा हा फक्त फुकट खातोय, घेणार नाही. सगळ्यावर साखर आलं. तिने पण तसंच साखर जास्तच असते. कुठला काहीतरी आपला मित्र बोलतोय बघूया. शंकरचे घ्या ना. बघूया प्रसाद. असं हे प्रसादही भेटले आपण सायनाकडचे. आम्ही इथं मंदिरात आता आम्ही आज निघणार आहोत म्हणून. आणि हा दुकान फिक्स केलं आता जे आपण. आणि हे घेतलं. हे त्याला काय म्हणतात? कलाकार. कलाकार एवढंच आहे, कलाकारच दिसतो. कलाकार आहेत. आणि इकडं हा दुसरा कलाकार आमचा काहीतरी घेतो. काय घेतलं बघ? एकच पेढे घेतलं. साईवर दाखव ना. म्हणजे फायनली इथे आता शॉपिंग झाली आहे बऱ्यापैकी. बघूया आता अजून काय. दोन पाहिजे ना. झाले याचे 200, याचे 50, 250 झाले आणि त्याचे 100, 350 झाले. असे फेमस आहे इकडे शिर्डीला. आणि घे किती असते प्राईस किती असते? 60 रुपये प्राईस आहे. 60 रुपये. कमी करत नाही. गावा इथं पाहिजे. गावाला आहेत ते चंदन भरपूर आहे. वगैरे दाखव. गावाला हे दररोज पूजा करत नाही ना. ब्रँडेड तुम्ही दररोज पूजा नाही. हे मला दररोज करतो. 2 वर्ष बाहेर सुगंध येत नाही. चांगलं असतं. हा मग तुम्हाला अगरबत्ती कोणती घ्यायची आहे? अगरबत्ती पण मस्त आहे, पण काय कमी रेटमध्ये भेटत असेल तर घेणार. कारण हे शिर्डीमध्ये जास्त वस्तू महाग आहे. देवस्थान लागते माझा नंबर. तेव्हासाठी आलो आम्ही, पण त्या वस्तू लई महाग भेटतात. कसं आहे पुढा 350 कमी नाही करणार. इथे आपण अगरबत्त्या खरेदी केल्या मित्र. आणि हे 2 साथीदार आहेत. प्राइस जास्त आहे. 3 वेळा आणलं मंदिरात, पण एक पण अजूनपर्यंत बावली घेतलेलं नाही. बघा हे बावलं घ्यायला आलेलं होतं. नमस्कार साहेब. शिर्डीला आलेला आहे आणि त्याला बावली घ्यायची खूप इच्छा आहे, पण इथं बावली काय त्याला आपल्या रेंजमध्ये भेटत नाही. आणि त्यांचे जोडीदार अनिल सिगम त्यांना पण एक बावली घ्यायची आहे पोरगीसाठी, पण त्यांना पाहिजे तशी भेटत नाही. हा दादा काय पाहिजे तुम्हाला? पावली पाहिजे.
बघ 1000 बॉटल मग तिथे 180 ते का अरे आपल्या मार्केटला 200 रुपये भेटेल तिथे मुलं पण नाही घ्यायचे तुम्ही दुकानच्या बाहेर व्हा. आम्ही काय घेणार नाही बाई. मग दुकानच्या बाहेर व्हा. अरे हा मालकच बोलतो वाटतं. हा बाबू का पाहिजे तुला? पावल्या पाहिजे. पावल्या पाहिजे. किती रुपये ही? 250. 250. तिथे तर मोठी ती 250ला होती. हा नाही तर गोरा गोरा देतो ते 250 रुपयाला. ही 250. हे बघा तिघ जण आहेत. सकाळपासून 3 बावल्या शोधत 3 आहेत. बावल्या घेत आहेत. एक बावली पण पसंत येत नाही. आणि हा बघा निघाला घरच्या वाटेनं. आणि आता मी लास्ट व्हिडिओ इथेच थांबवते. मित्रांनो आम्ही मंदिरातून घरी आलो आणि आम्ही जिथे राहतो ना हे लोकेशन आहे. इथे अशी बिल्डिंग आहे. दरवर्षी आम्ही इथेच राहतो आणि बरोबर ह्याच्या अपोजिट मंदिर आहे. एकदम 5 मिनिटाच्या कडल्यावरती बाहेर पडल्यानंतर इथून. तर आज आमचं जेवणही घरीच आम्ही बनवलं आहे. कुठलं हॉटेल वगैरे नाही. तर जेवण रेडी झालं बाबू. जेवण रेडी झालं आपलं? नाही झालं आहे. थोडं कच्चं आहे. आणि जेवण आमच्या 13 माणसांप्रमाणे राईस वगैरे आणि भाजी वगैरे तयार झाले. अरुण दादाने जेवण बनवले जे इथे पूर्ण रूम वगैरे सांभाळतात. दरवाजा बंद करतो परत. आणि आत्ता जिथे मी राहतो तो 1 बेड 2 बेड आहे. खूप मोठा प्रशस्त 25 माणसं राहतील तो इथे आहे. जिथे आम्ही रात्री उतरलो होतो. भरतोड व्हिडिओ बघितले असतील. हा हॉल आहे. हा हॉलमध्ये आमचे सुनील भाऊ बसले जे आता जेवण करत होते पूर्ण आजचं संध्याकाळचं. सुनील बागवे त्यांनी जेवण केलं सोपा आनंदमधून. हे आमचे बनी साहेब या थोडं आराम करतात. प्रवास खूप केला त्यांनी वयाच्या हिशोबाने. इथे संडास बाथरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे मला मोठा. इथे दत्ता कीर्तिकर आहे वाशीचे ॲडव्होकेट कम एजंट. इथे पूर्ण तुम्ही फॅमिली विथ 2 बेड 3 बेडचा बेडरूम आहे. आणि हे मिस्टर मराठे. हा एक बेडरूम खूप मोठा आहे. आणि इथे आणि हे आम्ही हा इथे एक बेडरूम आहे. जे बसले तिथे गप्पा गॅलरी. तयार झाल्या निघायची. बाहेर पडलात की डायरेक्ट निसर्ग. झाडं खाली मंदिरसुद्धा आहे. इथे पार्किंगची सुविधा. आम्हाला गॅलरी खूप छान भेटली. कपडे वगैरे झोपायला. आणि इथे हवेशीर आम्ही दुपारी झोपतो इकडे. आणि आता उठलेत. आताच खूप आराम झाला कारण की कालपासून आम्हाला कोणाला झोप नव्हती भेटली. बऱ्यापैकी टप्प्याटप्प्याने आम्ही झोप घेतो आहे. अशा रीतीने मिळून आता इथपर्यंत व्हिडिओ होता. तर आम्ही रात्री जेवू. त्यानंतर रात्रीची ट्रेन आहे इथून आपल्याला साईनगर शिर्डी ते दादर असा आजचा एक प्रवास असेल. तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तिच्या जेवणाची दीपक भाऊ सलाडची तयारी करतात. हे ना मित्रांनो मी शिर्डीत आता आमच्याच घरी तिथे जेवलो. तुम्ही बघितलं जेवण चालू होतं. जेवण आता प्रॉपर आम्ही शिर्डी रेल्वे स्टेशनला पोहोचलो कारण की आमची पूर्ण पावणेताची गाडी आहे शिर्डी टू दादर. तर त्यासाठी पोहोचलो आम्ही. तोच टमटम आम्ही पुन्हा मागितला जो आम्हाला सकाळी त्या दिवशी सोडायला होता. तर असे होते आपले शिर्डीच्या टूरच्या छोट्याशा व्हिडिओज जे तुम्ही पाहिल्या असतीलच. शिर्डी हे माझं दुसरं गाव वाटतं कारण की इथे मी कित्येक वर्ष आलो आहे. म्हणजे जेव्हापासून मी मुंबई जॉबला लागून आज माझं 10 ते 12 वर्ष मी शिर्डीत येतो. फक्त मध्ये 2 वर्ष माझा गॅप पडला लॉकडाऊन आणि दुसऱ्या काही वर्षासाठी. मात्र मला खूप सारे लोक तिथे ओळखतात आणि मंदिरापासून एकदम जवळच आम्ही राहतो. त्यामुळे आमचे दुकानदाराशी साधी चांगली ओळख आहे. आणि जर शिर्डीत तुम्ही येत असाल ना तुम्हाला रूम अवेलेबल नसतील ना तर नक्की कॉन्टॅक्ट मला करा. एक आपल्या ओळखीची रूम तिथे आहे. जेव्हा कॉन्टॅक्ट कराल मला कमेंट्स करा तेव्हा तुम्हाला नंबर देतो त्याच्याशी तुम्ही बोलू शकाल. तर मित्रांनो असे होते शिर्डीचे आपल्या व्हिडिओ. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यात त्याने तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि साईनगर शिर्डीला नक्की विजिट द्या. साईनगर शिर्डी देवस्थान खूप प्रसिद्ध फेमस आणि निसर्गरम्य असं गाव आहे. नक्की ते या साईबाबांचे दर्शन घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेत मनापासून तुमचा आभार मानतो. धन्यवाद. काय रिटर्नची तयारी? रिटर्न तयारी. कसं वाटतं 2 दिवस तुम्ही होता शिर्डीला? नाही आम्ही एकच दिवस होतो. एकच दिवस म्हणजे 8 दिवसवरनं खालचं. त्याच्यामुळे आम्ही घरी आलो आहे. सगळे निघाले आणि थकले थोडं प्रवासात. आणि हे ते काय फेरबदल झाला असेल तर बघा. कोण चुकून राहिला असेल तर त्याला घेऊन शिर्डीत या आमच्या ग्रुपला. आता गाडी आपलीच लागली ना? हो गाडी आपली नाही. गाडी गेली आपली गाडी आहे.
बरं गाडी उलटी चालली आहे पटरी सरळ गाडी तर डोअर का उघडत नाही गाडी तर आली होता पाठी बचाने पाठी पण उघडत नाही दाखव याला दाखव बाबूला तरी कंटाळलेले चेहरे चालले जातात आपल्या घरी आला चला 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 रे लवकर चला गाडी सुटणार आहे लवकर अंधेरी राहतो मी हे जाता इकडे 3, 2, 1 और 1 ते 5 हे आपला डिब्बा आहे भाई फिलहाल 5 नंबर आपण मिडेल आहे 4 नंबर खाली आहे 1, 2, 3 नंबर मी हे लाईट का लावत नाही अजून सगळे सीट अरेंज झाले आणि मी आता अप्परचे घेतले ॲक्च्युली माझ्या आहे ही 5 नंबर तरी मी अप्परला राहणार आहे कारण येताना व्यवस्थित झोप नाही भेटले आणि पंख वगैरे आताच गाडी वगैरे चालू झाले आणि आमच्या मागे बोगी पूर्ण घेतले डबा पूर्ण आमच्या मागे जातो मामा खाली आहेत अण्णा झोपला आहे सीट आमची ही पूर्ण सीट आमची नाही पण ते अरेंज होईल आणि सागर इथं निवांत बसलं आम्हाला आठवत आहे बाकी नरेंद्र वगैरे तिकडे पुढे गेलेत आपलीच आहे पाहुणे त्याला गाडी सुटेल ठेवतो कारण की मगाशी बोललो मी कटपर्यंत थांबवतो पण आता मी पुन्हा थांबवतो म्हणजे शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो थँक्यू असे व्हिडिओ बघत राहा माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तुला काय प्रॉब्लेम नाही तू मस्त टाटाटू झोपतो मी रात्रभर जागरण करत असतो माहिती का झोप माझ्या बाजूला नाही एक शिफ्ट जाऊन दे